सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, एक सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, स्थापत्य अभियंता विश्लेषक म्हणून आपल्यासमोर आता एक महत्त्वाचं विश्लेषण करतोय की झाडांच्या अपघाताची संख्या वाढलेली आहे. मी आज दिवसभर सकाळी 7:30 ते जवळजवळ 10:30 पर्यंत टोटली 3 hours I will be made and morning walk each and every places that where the trees collapse and cut by TDR Jawan. Nobody that come and taking out of that cutting trees. तर सांगायचा मुद्दा आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या 8-10 दिवस पडलेल्या पावसाच्या आपत्तिवृष्टीमुळे पावसही त्यावेळेस प्रमाण होतं, पावसाचं तुंबण्याचं प्रमाणही तेवढंच होतं आणि झाडे पडण्याचं प्रमाणही तेवढंच होतं. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे 3 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि 3 दिवस हॉस्पिटलमधून आपल्या लॅपटॉपवरती महाराष्ट्रातील घटना इत्थंभूत ते उपमुख्यमंत्री आहेत, जबाबदारी ती घटना पाहत होते, कुठे काय होते, कुठे काय होते, कुठे काय होते, कुठे काय होते. तर ठाण्यातली परिस्थिती दुर्धर होती, कारण ठाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडला होता. पहिल्याच दिवशी 30 तारखेला ज्यावेळेस पडला, 1 तारखेला पाण्यात आलं की मासुंदा तलाव, शिवाजी भाजी मंडई, पेड्या मारुती मंदिर, प्रचंड प्रमाणात भाजी मार्केटमध्ये पाणी भरलं. आज आला पहिला पाठ. दुसरा पाठ वंदना टॉकीज, SC बस स्टॉप, राम मारुती रोड पूर्ण पाण्याखाली. आज आला दुसरा पाठ. तिसरा पाठ ठाणे महानगरपालिका चौक, मुख्य भवनाचा 4 नंबर गेटचा रस्ता, जिथे नाला सुसज्ज होता, परंतु तो नाल्यात रस्त्यातील कलवट विनाकारण तोडला. मध्ये मला वाटतं गेल्या वर्षी 5-6 महिन्यात तोडून बनवला आणि तो असा रस्त्यापासून वर उचलला. त्यामुळे पाणी ना धड त्या कलवटच्या गटारात जात, तिकडे पाणी तुमतं, इकडे पाणी देतोय. मी त्या दिवशी लिटरली रिक्षाची वाट नाही पाहिली, रिक्षाची काय नाही केलं. मी महानगरपालिका भवन ते वर्तकनगर मुद्दामून चालत आलो. सगळीकडची परिस्थिती पाहत रेकॉर्ड करत, सगळं रेकॉर्डिंग प्रशासनाला पाठवत आलो. ज्या घटना, ज्या नित्यक्रमी पाहत होतो त्या घटना मी महानगरपालिका प्रशासनाला पाहत होतो. प्रत्येक ठिकाणी झाडं पडलेली, झाडाच्या फांद्या छाटलेल्या, आडव्या तिडव्या पडलेल्या. जर कोणी गोरगरीब आपला म्हातारा वयस्कर माणूस जर अडकून पडला तर मृत्यू व्हायचा. तसंच झालं. आज वागळे परिसरामध्ये एक वयोवृद्ध रस्त्याने चालत होता, फांदी उमळून पडली, ती तिच्या डोक्यावर पडली आणि डोक्याला मार लागल्याने 2-4 दिवसात ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दगावली. तर ह्या संपूर्ण गोष्टींमध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणातील जे अधिकारी दोषी आहेत. आता हे उद्यान वृक्ष संदर्भात विभाग कोणाकडे होता? केदार पाटलाकडे होता. मग केदार पाटील जर उद्यान अधीक्षक होता आणि त्यांच्याकडे अधिभार होताच, आणि शिवाय सहाय्यक आयुक्त त्याच्यावर नेमले राजेश सोनवणे, जे उपमुख्यमंत्र्यांचे सहाय्यक. परंतु हे निष्क्रिय अधिकारी राजेश सोनवणे आहेत, कारण ते उपमुख्यमंत्र्यांचे स्वीस सहाय्य असल्यामुळे आपलं ते रोप जमवत होते, काम काढीचे करत नव्हते. फक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेऊन, शिवसेना पदाधिकारी घेऊन शिवसेना फक्त स्थावर मालमत्ताचे प्रस्ताव बनवत होते. मी निवडणूक पूर्व त्याच राजेश सोनवणेने दम भरला, तुमची नोकरी खाऊन टाकेल, माझ्या बाबाचा प्रस्ताव नाही झाला तर. दिवंगत कामगारांचे चांगो शिंदेचा प्रस्ताव 14 वर्षानंतर मंजुरीचा प्रस्ताव, दिवंगत कामगारांचे चांगो शिंदेचा 2014 मध्ये मंजूर प्रस्ताव त्या महेश आयरांनी मुद्दाम ठेवला होता. महेश आयर गेला गुंडा आणि त्याच्यानंतर आलेले राजेश सोनवणे 3 वर्ष मी पाठपुरावा करते. अतिरिक्त आयुक्त असेल, उपायुक्त असेल, आयुक्त असेल, इव्हन दो आयुक्ताला 2025 मध्ये
10 एप्रिलला 14 एप्रिल भेटलो, आमचं युनियनचं शिष्टमंडळ भेटलं. त्यामुळे लवकरच मी चांगू शिंदेचा ठराव करून देतो. आयुक्ताला काय वाटलं, रवींद्र शिंदे असं कोणी साधा आहे का? आपल्याकडे सेवेमध्ये कार्यकारी अभियंता म्हणजे काय तुच्छ आहे का? नाही आहे. माझ्या बाबांची कामगार संघटना आहे, कामगार संघटना दिले आणि या संघटना पाठीवर त्यांचा इतिहास आहे मोठा. 1960 पासून ठाणे शहराच्या नगरपालिकेचे महानगरपालिकेचे योगदान आहे. अरे ज्यांचं काही योगदान नाही आहे, ज्यांचं काहीच योगदान नाही, त्या नरेंद्र बळाचं नाव नरेंद्र सभागृहाला दिले आणि तिथे जुने फोटो जे होते एकही सभागृहात नाही, फक्त नरेंद्र बळालाचा फोटो लावले. कोण आहेत नरेंद्र बळाल? काय योगदान आहे त्यांचं महानगरपालिकेसाठी? काही नाही. त्यांचा ठराव देखील नाही. मी माहिती अधिकारात माहिती मागितली पण त्याची आतापर्यंत माहिती आली नाही. हा काय प्रकार आहे? महानगरपालिकेत विविध पत्र देत आहे, 30 मुद्द्यांचे पत्र दिलेत, 30 मुद्द्यांचे 60 पत्र दिले, कुठलेही काही नाही. मग परवा उपमुख्यमंत्रीच्या अध्यक्षता कक्षता विभागामध्ये पाहणी करताना, मॉनिटरिंग विभागाचा अभ्यास करताना, पाहणी करताना निष्क्रिय अधिकाऱ्यांनी त्यांनी दम दिला आणि राजेश सोनवणेचा चार्ज काढायला सांगितला. वृक्ष प्राधिकरणचा नाही, तर सहाय्यक आयुक्त म्हणून स्थावर मालमत्तेचा चार्ज काढा. कुठे कुठे प्रभाग समिती दिली असेल त्याचाही चार्ज काढा. निष्क्रिय अधिकारी केवळ उपमुख्यमंत्र्यांच्या जोरावर बैठत, खुर्चीत बसतात आणि कामाचं निभावणं करतात. मी भडकलो होतो राजेश सोनवणे, तुम्ही माझ्या बाबाचा प्रस्ताव प्रलंबित करायला तुम्हाला अधिकार काय? जर आयुक्तांनी तुम्हाला निर्देश दिले, आयुक्त सौरव राव यांनी तुम्हाला निर्देश दिलेत की तो प्रस्ताव पाठवा, मी लगेच सही करून देतो. अतिरिक्त आयुक्तांनी सुद्धा सांगितलं 2 देतो, तरी होत नाही. त्यामुळे आज दुर्धर आंदोलन करण्याचा पवित्र घेत आणि लवकरच प्रस्ताव मिळावा. मी सोमवारी आयुक्तांच्या दालनात अर्धनग्न भेटायला येतोय. जर माझे प्रश्न झाले तर दुर्धर आयुक्ताच्या दालनात मी तसाच बसणार. हा माझा इशारा नाही, तर माझं प्रॅक्टिकल आहे. हे मी करतो आणि करून दाखवणार. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.